आंबा फळांचा राजा. आंब्याच्या फोडी इथे दिसतात आहे. इथे कच्ची कैरी आपल्याला दिसतीये. आंब्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक कापा आंबा आणि एक रसाळ आंबा. कापा आंबा तो कापून खाणारा आंबा आणि रसाळ म्हणजे ज्याचा रस केला जातो असा आंबा. तर आंब्याचे गुणधर्म आयुर्वेदशास्त्राने आंब्याचं झाड मुळापासून ते फळापर्यंत सगळे त्याचे जे पंचांग आहेत ते आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या आजारात उपयोग केला जातो. आंब्यासाठी जो श्लोक आलेला आंब्याचा, पक्वा आंबा जो आहे त्याला संस्कृतमध्ये आम्र म्हटलं जातं. कषायनुरसम स्वादू वातग्नम बुर्हणम गुरु पित्त अवरोधी सपंक्व मांस शुक्र विवर्धनम. मांस वाढवणारं, शुक्र वाढवणारं, वातग्न असं औषध हे आंब्याला म्हटलं जातं. तर हा जो आंबा आहे, पक्वा आंबा जो आहे, पिकलेला आंबा जो आहे, तो आंबा आपल्या शरीरामधली श्रम, ग्लानी, थकवा, ज्यांना भूकच लागत नाही आहे, काही खाण्याची इच्छा होत नाही आहे, जसं उष्णता बाहेर वाढत जाते तसं तसं अग्निमांद्य होत जातो, हे फळ या निसर्गतः याच वेळेत येतं की जे आत्ता बाहेरची फळं अवेलेबल आहेत, जी आपल्या महाराष्ट्रात ज्याच्या घराच्या आजूबाजूला जी फळं पिकतात ती फळं आपण खावीत असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. तर हा आंबा सध्याच्या काळामध्ये ज्यांना ज्यांना अग्निमांद्य होत आहे, ज्यांना थकल्यासारखं वाटतं आहे, ज्यांना काही केलं तरी श्रम लागतोय, अशा लोकांसाठी रोज एक आंबा सकाळ संध्याकाळ खावा, जेणेकरून ताकद वाढेल. त्याचबरोबर ही आंब्याची जी कैरी आहे, कच्ची कैरी, याचं आपण पन्हं बनवतो. ते पन्हं जे आहे ते श्रम घालवणार आहे. तृष्णा, ज्यांना वारंवार तहान लागते, ती तहान कमी करणारी, ग्लानी, मूर्छा कमी करणारी आहे. त्याचबरोबर आंब्याची जी कोय आहे त्याचा रस, ज्यांचे सतत घोळणा फुटतो, सतत नाकातनं रक्त येतं आहे, तोंडातनं रक्त येतं आहे, रक्ताच्या उलट्या होतात आहे, अशा लोकांसाठी जी कोय आलेली आहे त्या कोयीचा रस करायचा आहे आणि तो रस नाकामध्ये 3-3 थेंब टाकला तर ते रक्त घोळणा फुटण्याचा प्रकार पूर्ण कमी होतो. त्याचबरोबर या ऋतूमध्ये घामोळ्या खूप येतात, छोटे छोटे फोड्स सगळे अंगावरती येतात. तर आंब्याचा जो कल्क आहे, फळांचा जो कल्क आहे, तो कूस करून घामोळ्यांच्या ठिकाणी लावला तर त्या घामोळ्या नक्कीच कमी होतात. त्याचबरोबर ज्यांना जुलाब होतात आहे त्यांच्यासाठी आंब्याची पानं, आंब्याची साल आणि आंब्याची कोय याचा पंचांगाचं जर पाणी घेतलं किंवा काढा घेतला तर तो काढा हा जुलाब कमी करतो. संग्रहणी, 2-3 वेळा संडासला जावं लागणं, सारखं कळ मारणं, मोडशी येणं, असा प्रकार हा कमी होतो. तर आंब्याच्या कोळीचा हा एक सुंदर उपयोग आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर आंब्याचा मोहर जो आहे, आंब्याचा मोहर, सुकलेला मोहर जो आहे तो ज्यांना स्वरभंग झालेला आहे, आवाज ज्यांचा वारंवार जातोय, आवाज कमी होतोय, अशा लोकांसाठी उपयोग त्याचा केला जातो. त्याचबरोबर आंब्यावरती जी गाठ येते झाडावरती, ती गाठ ज्यांना उपदंशजन्य विकार झालेले आहेत, ज्यांना अंडवृद्धी म्हणजे वृषणाची जागा, लघवीची स्क्रोटमचा जो भाग आहे तो सुजतो, तिथे पाणी होतं किंवा कडक होतो, त्या भागामध्ये ती कुटून त्याचा लेप केला जातो. त्याचबरोबर आंबा जो आहे, ज्यांना संग्रहणीचा त्रास आहे, IBSचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर आंबा, कोवळा आंबा हा तुरट, उष्ण, सुगंधी आंबा, वृक्ष, ग्राहक, कांतिकर, ज्यांना त्वचेचा रंग आणायचा आहे त्याच्यासाठी कांतिकर म्हणून आलेले आहे. पित्त, वात, कफ, रक्तदोष, कंठरोग, प्रमेह, योनिदोष, अतिसार, ज्यांच्या अंगावरनं खूप जातं, 8 ते 10 दिवस, 15 दिवस अंगावरनं जातं, त्यांच्यासाठी आंब्याची साल, आंब्याची कोय याचं फांट स्वरूपात, म्हणजे सकाळी ते भिजवत ठेवायचे आणि रात्री प्यायचे, रात्री भिजवून सकाळी प्यायचे. वैद्यकीय सल्ल्याने हे सगळे प्रयोग करा. मी एक माहिती म्हणून हा व्हिडिओ देत आहे. येथील प्रयोग हे तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांकडे जाऊन करावेत. त्याचबरोबर इरसाल आंबा जो आहे तो मधुर, शील, जड, बलकर, धातुवर्धक, पौष्टिक आहे, मांस वाढवणारा आहे, सुखकारक आहे, कांतिवर्धक आहे, अग्निदीपक आहे, वृक्ष आहे,
जंतावरती आंब्याच्या कोईचं चूर्ण द्यावं. ज्यांना सतत जंत होतात त्यांना आंब्याच्या कोईची, आपण बऱ्याच वेळा आंब्याच्या कोई सुकवतो आणि ते त्याच्यावरती मीठ टाकून खातात. मग अशाच बरोबर आंब्याची कोय, पळस पापडी आणि वावडिंगाचं चूर्ण हे सगळं मिक्स करून लहान मुलांना दिलं तर जंताचे विकार हे कमी होतात. ज्यांच्या थंडीने पाय उकळतात त्यांना आंब्याचा चीक लावावा. रांजणवाडीस आंब्याच्या डिंकाचा किंवा आंब्याचं पान तोडल्यानंतर जे चीक येतो तो रांजणवाडीला जर तो लावला तर त्या रांजणवाड्या खूप लवकर कमी होतात. ज्यांना दाह, सतत तळपायाची आगाग होते, कुठल्या तरी शरीरातल्या भागाची आगाग होते, जळजळत आहे, अशा लोकांसाठी आंब्याची आंतरसाल वाटायची आहे. दह्यात वाटून 1 तोळा ती पोटातनं घ्यायची आहे. अशा प्रकारे स्वरभंग, मी मगाशी आंब्याचा पानांचा उपयोग ही स्वरभंगावरती आलेला आहे. ज्यांना सतत आवाज बसतोय, जे लोक गायक आहेत आणि त्यांचा आवाज सारखा बसतो किंवा ज्या लोकांचा आवाज मध्येच पुसट येतो, अर्धवट येतो, त्यांनी आंब्याच्या पानांच्या गुळण्या, कवल आणि गंडूश, गुळण्या म्हणजे काय तर तोंडात धरून ठेवायचे, पानं कूस करायची आहेत, अर्धा ग्लास पाण्यात टाकायचे, उकळायचे, गाळून थंड कोमट झाल्यानंतर तोंडात धरून ठेवायचं आहे 100 काउंट करूसपर्यंत. त्यानंतर ते थुकायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या गुळण्या करायच्या आहेत. त्यांनी आवाज चांगला येतो आणि त्यातला थोडा भाग हा पिऊन टाकायचा आहे. असा आमचा आंबा जो फळांचा राजा आहे, याचे बहुविध उपयोग आर्यशास्त्रात आलेले आहेत. तर नक्कीच सगळ्यांनी या आंब्याचा उपयोग आपल्या जेवणामध्ये अग्नी वाढवण्यासाठी, भूक वाढवण्यासाठी आणि आपला उन्हाळ्यात आलेला थकवा कमी करण्यासाठी, दाह कमी करण्यासाठी नक्कीच करा. आंबा राजा.